99% कोल्हापूरकरांना हे माहीतच नाही की बॉलिवूड स्टार अजय देवगण यांनी कोल्हापुरातील एका प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार केलाय. होय, मंगळवार पेठेतील मिरजकर तिकटीजवळ वसलेलं आहे एक अद्भुत आणि रहस्यमय मंदिर, एकमुखी दत्त मंदिर. हे मंदिर सुमारे 1000 वर्षापूर्वीचं असल्याचं सांगितलं जातं. इथं असलेली दत्तगुरूंची मूर्ती अत्यंत दुर्मिळ मानली जाते, कारण ही मूर्ती एकमुखी असून तिचा आकार शिवलिंगासारखा भासतो. विशेष म्हणजे मूर्तीच्या मस्तकावर मातृलिंग आहे. पण या मंदिराची सर्वात मोठी ओळख म्हणजे इथं अखंड तेवत असलेलं अग्निकुंड. पौराणिक माहितीनुसार हे अग्निकुंड दुर्वासा ऋषींनी स्थापन केलेलं असून ते शेकडो वर्षांपासून अखंड प्रज्वलित असल्याचं मानलं जातं. विशेष म्हणजे दत्त संप्रदायातील पहिले अवतार मानले जाणारे श्रीपाद वल्लभ आणि दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी या मंदिराला भेट दिल्याचे उल्लेख श्रीपाद श्री चरित्रामृत ग्रंथात आढळतात. तसेच समर्थ रामदास स्वामी यांनीही या मंदिराला भेट दिल्याचा उल्लेख दासबोध मध्ये असल्याचं सांगितलं जातं. या प्राचीन मंदिराचं ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व ओळखून बॉलिवूड अभिनेते अजय देवगण यांनी मंदिराच्या शिखराचा आणि बाह्य परिसराचा जीर्णोद्धार केलाय. कोल्हापुरात असणाऱ्या या प्राचीन मंदिराबद्दल तुम्हाला आधी माहिती होती का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच धार्मिक, पौराणिक कथा आणि माहितीसाठी श्री उवाच हे आपलं पेज फॉलो करायला विसरू नका.